महापुरुष त्यांच्या कार्यामुळे महानतेला पोहोचलेले असतात। त्यांचं कार्य बघितलं की सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की हा आपल्यासारखाच दिसणारा हाडामासाचा माणूस इतकं मोठं कार्य कसं काय करू शकला। परंतु ज्या लाखो अनुयायांनी त्यांचा मार्ग स्वीकारलेला असतो, इतक्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांच्याकडे अत्यंत संवेदनशील मन सुद्धा असतं। पूजनीय भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचं नाव आहे। संविधानाची निर्मिती, हिंदू कोड बिलाची मांडणी, समाजातील उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष हा सर्वांना सुपरिचित आहे। 14 एप्रिल हा दिवस संपूर्ण देशभरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिवस उत्साहाने जल्लोषात साजरा केला जातो। या निमित्त विविध कार्यक्रम व अनेक समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन केलं जातं। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अमरावती येथील पूर्वी इरविन चौक नावाने ओळखला जाणारा चौक म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने अनुयायी अभिवादनासाठी येतात। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात जनसमुदाय आणि मिरवणुकांचं आयोजन करण्यात आलं आहे। या पार्श्वभूमीवर शहराची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी इरविन चौक परिसरातील वाहतुकीत मोठे बदल केले आहेत। वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताडे यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 14 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहतील। नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन सहकार्य करावं, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे। 14 एप्रिल रोजी स्थानिक इरविन चौकात शहर तथा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो अनुयायी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादनासाठी एकत्रित येत असतात। इरविन चौक ते खापर्डे बगीचा मार्गे, गर्ल्स हायस्कूल चौक ते इरविन चौक मार्गे, बाबा कॉर्नर ते इरविन चौक मार्ग, मर्च्युरी टी पॉइंट ते इरविन चौक मार्ग, इरविन चौक ते मालवीय चौक मार्ग हे मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहतील। मर्च्युरी टी पॉइंट ते इरविन चौक ते ट्रॅफिक ऑफिस आणि इरविन चौक ते होली क्रॉस शाळेपर्यंत कोणत्याही प्रकारची वाहने पार्क करण्यास सक्त मनाई आहे। म्हणजेच या परिसरात पार्किंग बंदी राहणार आहे। याकरता पर्यायी मार्ग पुढील प्रमाणे राहणार आहेत। खापर्डे बगीच्याकडे जाणारी वाहतूक एसटी स्टँड मार्गाचा अवलंब करतील। गर्ल्स हायस्कूलकडून येणारी वाहतूक पोलीस पेट्रोल पंप चौक किंवा बाबा कॉर्नर ते विलासनगर रोडचा अवलंब करतील। बाबा कॉर्नरकडून येणारी वाहतूक लेखुमल चौक किंवा पोलीस पेट्रोल पंप मार्गाचा वापर करतील। रेल्वे स्टेशनकडून मर्च्युरीकडे जाणारी वाहतूक रेल्वे स्टेशन ते एसटी स्टँड, जयस्तंभ चौक, दीपक चौक आणि चौधरी चौक मार्गे जाईल। मालवीय चौकाकडून येणारी वाहतूक जयस्तंभ चौक, रेल्वे स्टेशन चौक या मार्गे जाईल।